नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुणे व्लॉग्स या आपल्या चॅनलमध्ये. आपल्या चॅनलची सदस्य संख्या 20,000 पोहोचली आजच. तर त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. तुम्ही आपल्या चॅनलला खूप सपोर्ट करत आहात आणि आपण पण जास्तीत जास्त मुलांची मदत कशी होईल या हिशोबाने व्हिडिओ बनवत असतो. तर आपल्याकडे बऱ्याचशा व्हिडिओवर बरेचसे कमेंट येतात आणि बरेचसे प्रॉब्लेम तुम्ही मांडत असता. तर त्या सर्वांचं सोल्युशन करायचा आपण प्रयत्न करत असतो. आपलं चॅनल अशा खूप कमी चॅनलपैकी एक आहे की जे प्रत्येक कमेंटला आपण उत्तर देत असतो आणि जास्तीत जास्त मुलांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह होतील याचा प्रयत्न करत असतो. याचा प्रयत्न आपण करत असतो. तर आज पण आपण तेच करणार आहे. आज आपण 2-3 व्हिडिओवर टाकले होते, तर त्यावर खूप जास्त कमेंट आलेले आहेत. तर आपण आता सर्वांची उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर या व्हिडिओवर 36 कमेंट आहेत, त्याच्यावर 107 आहे, त्याच्यावर 362 कमेंट आहेत. तर आपण आता सर्व कमेंट एक-एक वाचू आणि त्याचं सोल्युशन काय-काय आपल्याकडून होईल, तर त्याचा देण्याचा प्रयत्न करणार आहे आपण. तर पहिली कमेंट आहे स्वप्नील शिवले यांची. सर नाशिक आरो ऑफिसचा ॲड्रेस मिळेल का? प्लीज सेंड. नाशिक आरो ऑफिसचा ॲड्रेस आपण एक लोकेशनचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती सर्च करू शकता किंवा YouTubeवर जरी तुम्ही सर्च केलं नाशिक आरो ऑफिस, तरी आपलाच तो तुम्हाला व्हिडिओ येईल. तिथं तुम्हाला दिसून जाईल. त्यानंतर आहे सागर मोरे. सर माझे 11 मंथ पेमेंट 8,000 आलं आहे आणि 1 मंथचं पेमेंट 4,000 आलं आहे. मी फॉर्म इयरली भरला आहे, तर काही प्रॉब्लेम होईल का? तुमचा फॉर्म हा रेक्टिफाय करतील आणि कारण की एका महिन्याचं जे पेमेंट आहे ते तुमचं 6,667 पेक्षा कमी आहे. त्यामुळे तुम्हाला इथं मंथली क्लेम करायला सांगणार आहेत ते. तर तुम्हाला जर रेक्टिफाय झालं तर मंथली क्लेम करा. जर तुमचं अप्रूव्ह झालं तर ओकेच आहे. बऱ्याच जणांचं अप्रूव्ह पण होते, पण बऱ्याच जणांचं ते रेक्टिफाय करतात. तर रेक्टिफाय झालं तर रिसबमिट करू शकतो मंथली क्लेम. त्यानंतर आहे बादल शाहपूर आन्सर क्लेम्स रिसबमिटेड नंतरची प्रोसेस सांगा. क्लेम रिसबमिटेड झाल्यानंतर तुमचं BTRI कडे जाईल किंवा एस्टॅब्लिशमेंट कडे जाईल. ते लोक अप्रूव्ह करतील आणि त्यानंतर आर ऑफिसला जाईल आणि ते अप्रूव्ह करतील. नंतर तुम्हाला पेमेंट येतील. त्यानंतर कमेंट निखिल सर रजिस्ट्रेशन करायला गेलो तर माझा मेल ID आणि मोबाईल नंबर नाही चेंज करता येतो का? कंपनीने त्यांचा टाकला आहे. तो चेंज करायचा अधिकार तुम्हाला नाही आहे किंवा तुम्ही स्वतःहून नाही करू शकत. जर कंपनीने स्वतःचा टाकला असेल तर तुम्ही त्या कंपनीमध्ये जा आणि तिथं जाऊनच चेंज करा. कारण ते तुम्ही स्वतः नाही करू शकणार. तुम्ही एक तर कंपनीमध्ये जा किंवा BTRI ऑफिसमध्ये जाऊन तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. त्यानंतर गौरव चौरे मंथली क्लेम करू देत नाही आहे. मंथली क्लेम जर होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, BTRI कडून जो तुमचा क्लेम असते तो त्याला रिजेक्ट करून घ्यायचा आहे. तुमचा क्लेम रिजेक्ट झाला की त्यानंतर तुम्ही मंथली क्लेम करू शकता. रिजेक्ट करून घ्या. त्यानंतर क्लेम मॉड्यूलमध्ये जा आणि तिथून तुम्ही मंथली क्लेम सबमिट करू शकता. पांडुरंग पंडवाळ सर माझं 1 तारीखला आले पैसे. ओके. अभिनंदन आहे तुमचं. चला आपल्या चॅनलचे आणखी एक मेंबर आहेत त्यांना पण पैसे आलेले आहेत. तर यांचे पण अभिनंदन. तसे बाकीच्या लोकांचे पण लवकरात लवकर झाले पाहिजे, लवकरात पैसे आले पाहिजेत. याच आपल्या शुभेच्छा सर्वांना. त्यानंतर श्रीनिवास गजुवलवार आरो रिजेक्टेड रिमार्क प्रिस्क्राइब्ड अमाउंट नॉट ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जेव्हा मंथली क्लेम सबमिट करता त्यावेळेस तिथं प्रिस्क्राइब्ड अमाउंट किंवा प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड असा एक ऑप्शन येतो. तिथं 7,700 वगैरे असं काहीतरी लिहिलेलं असतं. तर तिथं तुम्हाला काय करायचं आहे, मंथली क्लेम करताना त्या महिन्यात जेवढं तुमचं स्टायपेंड जमा झालं अकाउंटवर तेवढा आकडा टाकायचा आहे. म्हणजे तुम्हाला त्या महिन्यात जर 4,000 भेटले असतील तर तिथं 4,000 टाकायचं आहे. तिथं 6,000 भेटले असतील तर 6,000 टाकायचं आहे. त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम येतो. तुम्ही काय करता, मंथली क्लेम करत आहे, पण प्रिस्क्राइब्ड स्टायपेंड जे आहे, तिथं जे अमाउंट ऑलरेडी आहे तेच ठेवता. त्यामुळे हा प्रॉब्लेम येत आहे. मंथली क्लेम करताना तुम्हाला त्या महिन्यात जेवढे पैसे जमा झाले अकाउंटवर तेवढा आकडा टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट करायचं आहे. त्यानंतर होऊन जाईल तुमचं. काय प्रवीण कुसावळे ट्रेड टाइप ऑप्शनल असेल तर ते अप्रूव्ह करत नाही का? असे का? आज सकाळी BTRI साताराचे एक अधिकाऱ्याने सांगितलं. नाही, नाही असं काही नाही आहे. ऑप्शनल वगैरेचं असं काही ऑप्शन नाही आहे. करतात ते. असं काही हे नाही आहे की ऑप्शनल आहे किंवा हे आहे म्हणून. तसं काही नाही आहे. ट्रेडचा काही विषय नाही आहे इथं. फक्त अप्रेंटिसशिप कंप्लीट पाहिजे. आदेश वाघमारे सर माझे 2 वर्षाचे कॉन्ट्रॅक्ट आहे. NAPS कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेटवर 2 वर्षाची डेट आहे. फर्स्ट अप्रेंटिसशिप डेट
स्टार्ट डेट 15/2/2023 आणि डेट 9/2/2023. क्लेम किती अमाऊंटचा होईल? इथं फक्त 1 वर्षाचाच क्लेम करता येईल तुम्हाला. 2 वर्षाचा नाही करायचा तुम्हाला. 1 वर्षाचा करा आणि मंथली करा तुम्ही. कारण तुमचा कॉन्ट्रॅक्ट वगैरे सगळं 2 वर्षाचं असेल. तर तुम्ही इयरली केला तर ते होणार नाही तुमचं. पण तुम्ही मंथली करा. होईल तुमचं लवकर अप्रूव्ह. सुनील वाकडेच आरो ऑफिस अप्रुव्हल देत नाही, काय करावं? आरो ऑफिसवाले अप्रुव्हल देत आहेत, पण तुमच्यात काही अडचणी असतील किंवा काही चुका होत असतील तर आपले बरेचसे व्हिडिओ आहेत. जर जे काही अडचण असेल किंवा जे काही त्यांनी रिझन दिलं असेल तर ते तुम्ही दूर करा. आणि तरी जर देत नसतील तर आपण 2-3 मेल आयड्या ज्या आहेत त्या तुम्हाला शेअर केलेल्या आहेत. त्यावरती तुम्ही त्यांची कंप्लेंट करू शकता. आणि कंप्लेंट तुम्हाला एकदा करून चूप नाही बसायचंय. कमीत कमी ते 4-5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा कंप्लेंट करा. वेगवेगळ्या मेल आयडीवर करा. म्हणजे कुठं ना कुठं तुमच्या मेल आयडीवर ऍक्शन होईल. कारण त्यांच्याकडे बऱ्याच मुलांचे कंप्लेंट जात असतात. तर तुमची क्लेम जे कंप्लेंट आहे ते त्यांच्या डोळ्यासमोर आली पाहिजे. तर या प्रकारे तुम्हाला 5-6 किंवा 10 वेळेस एक कंप्लेंट द्यायची आहे किंवा मेल पाठवायचा आहे. त्यानंतर तुमच्यावर ऍक्शन होईल. तुमचं काम होऊन जाईल. त्यानंतर कमेंट सर, ज्यांनी इयरली क्लेम ते आरो कडून रिजेक्ट झालं त्यांना मंथली करायला करता येत नाही आणि त्याबद्दल काही अपडेट आली असेल तर सांगा सर व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आपण त्यासाठीचा आज एक अपलोड केलाय. त्यामध्ये आपण सांगितलंय तुम्हाला काय करायचंय की ज्यांना आरो कडून रेक्टिफाय झालंय त्यांनी आपल्या BTRI ऑफिसमध्ये जायचंय आणि तिथून रिजेक्ट करून घ्यायचंय. क्लेम रिजेक्ट करून घ्या. म्हणजे BTI करून तुम्ही रिजेक्ट जेव्हा करसाल ना तेव्हा तुमचं क्लेम मॉड्यूल मध्ये जाऊन तुम्ही त्याला रिसबमिट करू शकता मंथली. आज सकाळीच आपण एक व्हिडिओ टाकलाय. तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि त्या प्रकारे तुम्ही मंथली क्लेम सबमिट करू शकता. BTRI कडून तुम्हाला रिजेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचं काम होऊन जाईल मंथली क्लेमचं. स्वप्नील दाडे सर, माझा कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेट चुकीचा अपलोड झाला आहे म्हणून आरोने रिजेक्ट केला आहे तर परत अपलोड होत नाही. तुम्ही पण सेम करा. तुम्ही BTRI मध्ये जा किंवा कंपनीमध्ये जा, त्यांच्याकडून रिजेक्ट करून घ्या. त्यांनी रिजेक्ट केलं की त्यानंतर तुम्ही परत क्लेम मॉड्यूल मध्ये जा आणि तिथून तुमचा मंथली सबमिट होईल. मंथली क्लेम सबमिट करताना तुम्हाला तिथं डोमिसाईल भरायचा ऑप्शन येतो आणि तिथं तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट भरायचा पण ऑप्शन येतो. तर तुम्ही BTRI किंवा कंपनीमध्ये जाऊन त्याला रिजेक्ट करून घ्या. त्यानंतर तुमची होऊन जाईल प्रोसेस. त्यानंतर तुम्हाला सर इयरली क्लेम करण्यासाठी बँक स्टेटमेंट 12 मंथचे वेगवेगळे PDF अपलोड करायचे का? नाही, इयरली जर करत असाल तुम्ही तर 12 महिन्याचं एकच तुम्हाला स्टेटमेंट, एकच PDF बनवून टाकायची आहे. तुम्ही जर मंथली करत असाल तर तुम्हाला वेगवेगळं द्यायची गरज आहे. म्हणजे ज्या महिन्याचा क्लेम करत असाल त्या महिन्याचंच फक्त तिथं अपलोड करायचं आहे तुम्हाला स्टेटमेंट. इयरली करत असाल तर 12 महिन्याचं एकच PDF बनवायची आणि एकच द्यायचं आहे तुम्हाला. संजय कमेडा सर, क्लेम अप्रूव्ह नाही होत आहे. होत नसेल तर BTRI मध्ये नसेल होत तर तुम्ही जाऊन भेटा. आणि तरी जर नसेल होत तर आपण मेल आयडी बऱ्याच आपल्या ग्रुपवरती पण दिल्यात. त्याच्यावरती तुम्ही मेल करून कंप्लेंट देऊ शकता. सर, SBI बँकचा काही प्रॉब्लेम आहे का? नाही, बँकेचा प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही त्याला तुमचा आधार लिंक नसेल किंवा तुमचा आधार अपडेट नसेल, आधार ऍक्टिव्ह नसेल तर ते काही प्रोसेसमध्ये प्रॉब्लेम असेल तर ते करून घ्या. बँकेचा काही प्रॉब्लेम नाही आहे. बँक चांगली आहे. बँकेमध्ये पैसे जमा होतात मुलांचे. त्यानंतर सर, क्लेमचा स्टेटस कसा चेक करायचा आहे? MEPS पोर्टल वरती जायचं आहे. त्यावरती लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला क्लेम दिसेल आणि तिथं नसेल दिसत तर डाव्या साईडला वरती आडव्या 3 रेषा असतात. त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये क्लेम मॉड्यूल येते. क्लेम मॉड्यूल मध्ये तुमचं पूर्ण दिसते तुम्हाला. तिथं तुम्ही चेक करू शकता. किंवा आपले व्हिडिओ आहेत बरेचसे आहेत. तुम्ही व्हिडिओ बघा. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतो ते प्रोसेस. तुम्ही ते फॉलो करू शकता. त्यानंतर अहो सर, डोकं खराब झालं, असा भरा तसा भरा सगळ्या प्रकारे भरला पण झाले 1.5 मंथ आम्ही अप्रूव्हल देत नाहीत. डोकं तर थोडं खराब होणारच आहे. कारण की आता बरेच ऑफिसवाले सपोर्टिव्ह आहेत, बरेच नाही आहेत. जे सपोर्ट करत नाहीत तिथं मुलांना त्रास होत आहे. पण आता कसं आहे आपल्याला पैसे भेटणार आहेत तर थोडंसं आपल्याला त्रास सहन करावाच लागणार आहे. होईल अप्रूव्ह. त्यानंतर आहे, हाय सर, माझा फॉर्म रिजेक्टेड झाला आहे. मला डबल फॉर्म नाही भरता येईला. मी अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट नाही टाकलं होतं, ITIचं टाकलं होतं, ऑप्शन येत नाही. तुम्ही पण तेच करायचं आहे. BTRI कडून तुमचं रिजेक्ट करून घ्या. त्यानंतर मंथली क्लेम मध्ये जा. तिथं तुमचं 3ही डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करायचा ऑप्शन भेटून जाईल. तुम्हाला तेच करायचं आहे. सर, माझा मंथली क्लेम केले होते. टोटल 9 मंथचे, पण आरोने 5 क्लेम अप्रूव्ह केले. पैसे पण आले, पण 4 क्लेम अप्रूव्ह नाही केले अजून. का न अप्रुव्हल 4 क्लेम कंपनीने अप्रुव्हल केले आहे. कंपनीने जर अप्रूव्ह करून ठेवले असतील तर आरोप पण करेल. थोडे दिवस वाट बघा.
जर त्यांचे 5 क्लेम तुमचे जर अप्रूव्ह केले, पैसे आले, तर 4चे पण येतील तुम्हाला किंवा मग स्टेटस चेक करत राहा क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन. काही अडचण जर असेल, त्यामध्ये काही रेक्टिफाय वगैरे दिलं असेल, तर ठीक आहे. नाहीतर तुमचे पैसे येतील. 5चे आले तर 4चे पण येऊनच जातील. पुढची कमेंट, सर आरो सजेस्ट टू रेक्टिफाय असा मेसेज आला. चेक केलं ईमेल तर एनएसी सर्टिफिकेटमध्ये अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट अपलोड करा असं दाखवतंय. प्लीज सर परत कसं रिसबमिट करू? तुम्ही BTRI मध्ये जा. तुमचा रिजेक्ट करून घ्या जे क्लेम. त्यानंतर तुम्हाला एक क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन हे तीनही ऑप्शन ओपन होतील. म्हणजे एक बँक स्टेटमेंट, दुसरा डोमिसाईल आणि तिसरा एनएसी सर्टिफिकेट. आणि तिथं जाऊन तुम्ही एनएसी सर्टिफिकेट तिथं अपलोड करू शकता. एनएसी सर्टिफिकेट म्हणजे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. ITI सर्टिफिकेट नाही, अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट. त्यांची कमेंट आहे, सर कॉन्ट्रॅक्ट सर्टिफिकेटच्या जागी डोमिसाईल सर्टिफिकेट अपलोड झालंय तर काय करू? तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ द्या. जर होत नसेल तर BTRI मध्ये जाऊन स्वतः रिजेक्ट करून घ्या आणि तिथं नंतर परत तिन्ही ऑप्शन ओपन होतील. त्यानंतर तुमचा करेक्ट जे डॉक्युमेंट आहे तिथे तुम्ही अपलोड करू शकता. तर मित्रांनो, कुठल्याही प्रकारची जर अडचण येत असेल तर सर्वात आधी तुम्हाला कंपनीत जायचंय, त्यांच्याकडून रिजेक्ट करून घ्यायचंय किंवा मग BTRI ऑफिसमध्ये जायचंय, त्यांच्याकडून रिजेक्ट करून घ्यायचंय. आता बरेच BTRI ऑफिसवाले किंवा कंपनीवाले सपोर्टिव्ह असतात, ते लगेच काम करतात. बरेच सपोर्टिव्ह नसतात, ते थोडा वेळ घेतात. ते एकदा भेटा, दोनदा भेटा, तीनदा भेटा. कारण कसं आहे, 42,000 रुपये भेटणार आहेत तुम्हाला, तर थोडीशी मेहनत तुम्हाला करावी लागेल. बऱ्याच मुलांचं काम लगेच होऊन जाईल, बऱ्याच मुलांना 2-3 चक्रा माराव्या लागतील. पण काम आपलं आहे, मेहनत आपल्याला करावी लागेल, थोडं बहुत सहन आपल्याला करावं लागेल. त्यानुसार तुम्ही तिथं करा आणि तुमचं नंतर काम होऊन जाईल. त्यानंतर पुढची कमेंट आहे, आरो अप्रूव्ह झालं आहे, किती दिवस लागतात पैसे यायला? आता लवकरच येतात. एक 10-15 दिवसामध्ये किंवा एक जास्तीत जास्त मॅक्सिमम 1 महिना बघा आणि येऊन जाते. पुढची कमेंट आहे, सर माझी अप्रेंटिसशिप चालू असताना माझं ऍक्सिडेंट झाला होता, तर 1 मंथचा स्टायपेंड नाही आला काही, तर त्या मंथची क्लेम कसा करायचा? त्या मंथचा नाही करू शकत तुम्ही क्लेम. त्या मंथचा सोडून द्या. मंथली क्लेम करा. बाकीचे जे उरलेले महिन्यात त्या महिन्याचा मंथली क्लेम करा. तो 1 महिना सोडून द्या. कारण तुम्हाला स्टायपेंड नाही भेटलं, त्याचा क्लेम नाही भेटणार. पुढची कमेंट आहे, बँक स्टेटमेंट अटॅच प्रॉपरली पेड मंथ स्टायपेंड पेमेंट अँड रिसबमिट फॉर व्हेरिफिकेशन असं येत आहे. सर आता काय करायचं? पेड मंथ स्टायपेंड पेमेंट. तुम्ही बँक स्टेटमेंट जे अटॅच केलंय तर ते व्यवस्थित करा असा मेसेज आहे. तुम्हाला जर आधी काही पैसे भेटले असतील तर तेवढे महिने मायनस करा, बाकीच्या महिन्याचा क्लेम सबमिट करा. आणि जर कुठलेच पैसे भेटले नसतील तर मंथली क्लेम सबमिट करा आणि प्रत्येक महिन्याचा सेपरेट एक PDF बनवा, तो अपलोड करा. म्हणजे त्यांना अप्रूव्ह करायला सोपं जाईल आणि तुमचं काम लवकर होईल. क्लेम अप्रूव्ह लवकर होईल. दिनेश जगताप, सर क्लेम रेज दाखवतोय आणि त्या सरने कॉल करून सांगितलं होतं HR कडे जाऊन अप्रूव्ह करा, तेव्हा येतील 3,500. ना मी HR कडे गेलो तर आमच्या अप्रेंटिस कॉन्ट्रॅक्ट मध्ये असं काहीच नाही असं अप्रूव्ह करण्यासाठी. त्यांना एक गोष्ट सांगा, त्यांना काय वाटत आहे की हे पैसे कंपनीकडून जात आहेत, तर त्यांना एक गोष्ट सांगून द्या. प्रत्येक कंपनीला तुम्ही समजावून सांगायला पाहिजे की सर हे पैसे गव्हर्नमेंट देत आहे, तुमच्या कंपनीच्या खिशातून नाही जात किंवा तुमच्या खिशातून हे पैसे नाही जात. तुम्हाला फक्त अप्रूव्ह करायचं आहे, पैसे गव्हर्नमेंट देणार आहे. त्यांना बऱ्याच कंपनीवाल्यांना असं वाटत आहे की हे आपल्या खिशातून पैसे चालले किंवा HR वाले तसे पण थोडे बोगस असतात. त्यांना असं वाटतं आपल्या खिशातून पैसे देतो. त्यांना एक सांगा, तुमच्या खिशातून पैसे नाही देत आहे, पैसा गव्हर्नमेंट देणार आहे, तुम्ही फक्त अप्रूव्ह करून द्या. पैसे गव्हर्नमेंट देणार आहे, सरकार, महाराष्ट्र सरकार. नंतर करतील ते. आणि तरी जर नसतील करत तर 2-3 मेल आयडी आपण आपल्या MAPS ग्रुपवरती दिले आहेत, त्यावरती तुम्ही कंप्लेंट करा, होईल काम. ऍक्शन घेतात आजकाल, आता लवकर घेतात ऍक्शन. पुढची कमेंट आहे, सर मी रजिस्ट्रेशन केलं त्यानंतर जेंडर आणि कॉन्ट्रॅक्ट सबमिट वालं पेज ओपन नाही होत आहे. तुम्ही क्लेम मॉड्यूल मध्ये जा, क्लेम मॉड्यूल मधून होईल ते ओपन. किंवा आपले व्हिडिओ बघा, बरेचसे व्हिडिओ बनवलेत आपण विचार. क्लेम विथ द सेम रजिस्टर नंबर ऑलरेडी एक्झिस्ट. तुमचा क्लेम रेक्टिफाय झालेला असेल किंवा मग नसेल झाला तर सबमिट असेल तुमचा क्लेम, म्हणून ते सांगतंय. तर तुमचा जर रेक्टिफाय असेल तर BTRI कडून तो कॅन्सल करून घ्या, रिजेक्ट करून घ्या, त्यानंतर परत सबमिट करा, मंथली सबमिट करा, होईल लवकर. सर मला आरोने मंथली सबमिट करायला सांगितलं आहे, पण माझा मंथली सबमिट होत नाही आहे. मला इयरली कसं प्रॉब्लेम येत आहे, सर काय करू? आरोनं जर तुम्हाला मंथली करायला सांगितलं असेल तर तुम्ही मंथलीच करा. मंथली होत नसेल तर BTRI ऑफिसमध्ये जा, कंपनीमध्ये जा, तुमचा रिजेक्ट करून घ्या. त्यांनी रिजेक्ट केल्यानंतर क्लेम मॉड्यूलमध्ये जा, तिथून तुमचा मंथली सबमिट होईल. त्यासाठी आज आपण एक व्हिडिओ टाकलेला, तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि सेम तशी प्रोसेस करा, होईल तुमचं काम.
मंथलीसाठी 12 वेळा सबमिट करावं लागेल का? हां, 12 वेळा करावं लागेल तुम्हाला सबमिट आणि 12 महिन्याचे 12 स्टायपेंड पीडीएफ बनवा बँक स्टेटमेंटची वेगवेगळी एका-एका महिन्याची. म्हणजे लवकर अप्रूव्ह होईल तुमचं काम. पूर्ण जर 12 महिन्याचं तुम्ही स्टेटमेंट टाकलं तर लवकर होणार नाही, पण एका-एका महिन्याचं टाकलं तर लवकर होईल काम. पुढची कमेंट सर माझी अप्रेंटिसशिप कंप्लीट आहे, पण कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आणि ॲप स्टार्ट अप्रेंटिसशिप स्टार्ट डेट 6 मंथचा डिफरन्स आहे. मला समजत नाही आहे मंथली क्लेम करू की इयरली करू? तुमचा जर एवढा गॅप असेल तर तुम्ही मंथलीच करू शकता. इयरली करताल तर तसं पण ते तुमचं रिजेक्ट करून टाकतील. तुम्ही काय करा मंथली करा आणि ज्या महिन्यात तुम्ही काम केलंय आणि ज्या महिन्यात तुम्हाला पैसे जमा झाले, त्याचे बरोबर व्यवस्थित हे करून तुम्ही सबमिट करा. होईल तुमचं काम मग. पुढची कमेंट सर मला लाईक इन बँक असा मेसेज आला होता तर मी लाईक केला आहे. लाईक पण झालं तर मला अजून पैसे जमा नाही झाले सर, काय करावं लागेल? हां, ओके लिंक म्हणायचं आहे तुम्हाला. ओके. तुमचं बँक अकाउंट आधारला लिंक नसेल, त्यामुळे लिंकचा मेसेज आला असेल तुम्हाला. आता जर तुम्ही करून ठेवलं असेल तर येतील पैसे मग. 1 महिनाभर वाट बघा, येतील पैसे. सर माझा फॉर्म रिजेक्ट झाला होता आरोपकडून. मंथली अप्लाय केले. स्टायपेंड 8,500 टाकलं आहे. पेमेंट 15,000 झाली आहे. 15,000 जर तुम्हाला भेटले असतील तर तुम्ही उरलेल्या महिन्याचा करा किंवा पूर्ण जर केलेलं असेल सबमिट तर मग आता बाकीचे पैसे पण येतील तुम्हाला उरलेले पैसे. एवढे आले म्हणजे बाकीचे पण येतील. पुढचा एन-ए-सी फॉर्म टाकला होता सर, तो क्लेम सजेस्ट टू रेक्टिफाय मध्ये गेला आहे. तर ह्याला पुढं काय सर? काय परत एन-ए-सी सर्टिफिकेट अपलोड करता येईल? रेक्टिफाय मध्ये गेलाय म्हणजे तुमचा तो त्रुटीमध्ये गेलाय. तुम्हाला परत तो रिसबमिट करावा लागेल आणि त्यामध्ये तुम्ही कारण बघा काय आहे तर. तर ते एन-ए-सी सर्टिफिकेटचं जर असेल तर तुम्ही अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट टाका किंवा कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टाका. जास्तीत करून आर-ओ कॉन्ट्रॅक्ट फॉर्म मागत आहेत. तर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फॉर्म टाका. त्यानंतर होईल तुमचं काम. इयरली क्लेम आहे पण आणखी मंथली करावं लागेल का? नाही, एकच क्लेम करावायचा आहे. तुम्ही जर इयरली करून ठेवला असेल तर तो पण अप्रूव्ह होऊ शकतो. तुमचे जर सर्व स्टायपेंड 6,667 पेक्षा जास्त असतील प्रत्येक महिन्याला, तर तुमचा इयरली पास होऊ शकते आणि तुम्हाला डायरेक्ट 42,000 रुपये भेटू शकतात. जर कुठल्या महिन्यात तुमचं स्टायपेंड कमी असेल, तर तुम्हाला मंथली सबमिट करावं लागेल आणि त्यानंतर ते प्रोसेस करावी लागेल. तसं नसेल तर होईल तुमचा अप्रूव्ह. पुढची कंपनी कंपनीवाले नाही स्टार्टिंगला स्टायपेंड लेट केले होते, त्यामुळे 2 मंथचे स्टायपेंड 1 मंथमध्ये केले होते. त्यामुळे आरोने रेक्टिफिकेशन टाकलं आहे, तर काय करावं? तुम्ही मंथली क्लेम सबमिट करा आणि ज्यावेळेस बँकेचं स्टेटमेंट तिथं पीडीएफ जोडसान त्या खाली एक नोट लिहा आणि त्या नोटमध्ये असं लिहून द्या, की सर आमचं असं-असं कारण होतं. याच्यासाठी आम्हाला 2 महिन्याचा जो स्टायपेंड हा एकत्र मिळाला आहे, तर या महिन्याचा असं-असं आहे. तुम्ही एका नोटमध्ये असं लिहून ठेवा आणि तो पीडीएफमध्ये ॲड करून 2 पेजची एक पीडीएफ बनवा आणि ते सबमिट करा. आर-ओ वाले ते वाचतील, त्यांच्या लक्षात येईल प्रॉब्लेम आणि ते करतील मग. सर मेरा 27/12 को आर-ओ ऑफिस से अप्रूव हुआ है, कब तक आएंगे पैसे? 27/12 को हुआ है मतलब अभी क्या 10 दिन ही हुए हैं ना, थोड़ा रुको, आएंगे 15-20 दिन के बाद आते हैं पैसे वैसे तो आ जाएंगे इस महीने में. सर 8 दिवस झाले क्लेम रेज दाखवत आहे, मंथली सबमिट केलता. होईल 8च दिवस झालेत ना, थोडंसं आणखी एक 7-8 दिवस वाट बघा, एक 15 दिवसाच्या अंदर होत असते काम. पुढची कमेंट आहे इस्टॅब्लिशमेंट कडून अप्रूव्ह आहे सर, आर-ओ कडून अप्रूव्ह नाही आलं, काय करावं लागेल? काही दिवस थांबा, 10-15 दिवस एक वाट बघा. आर-ओ वाले प्रोसेस करत आहेत. डेली 1000-1500 मुलांचं अप्रूव्ह होत आहे. तर तुमचं पण होईल. थोडं काही दिवस वाट बघा. सर मंथली क्लेम करून सुद्धा 6,667 पेक्षा कमी होतं स्टायपेंड म्हणून रिजेक्ट झालं, तर काय करावं? नाही. असं होऊ शकत नाही. तुम्ही काय केलं असेल, तुमचं जे प्रिस्क्राईब स्टायपेंड आहे, तिथं हा आकडा टाकला नसेल. म्हणजे जिथं ते प्रिस्क्राईब स्टायपेंड येते ना, तिथंच 7,700 किंवा 8,000 जेवढं स्टायपेंड ते येते, तिथं तुम्हाला हा अमाउंट टाकायचा. हा नाही, तुम्हाला त्या महिन्यात जेवढे स्टायपेंड जमा झाले तुमच्या अकाउंटवर, म्हणजे तुम्ही समजा 15 दिवसच काम केलं, तर त्याचे 4-5 हजारच आले किंवा पूर्ण महिना गेलं, तर पूर्ण स्टायपेंड आला. तर तो आकडा तिथं टाकायचा आहे, प्रिस्क्राईब स्टायपेंडमध्ये आणि मग तो सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुमचं अप्रूव्ह होईल. तुम्ही तो टाकला नसेल, त्यामुळे तुमचं रिजेक्ट झालं असेल. तुम्ही ते बघा, ते चूक दुरुस्त करा. होईल तुमचं काम. अ, तनुजा पाटील. हां. ऋषी पोब्रेस क्लेम अलाउड फ्रॉम 3/7/2000 की ऑनवर्ड जॉइनिंग डेट 28/12/2000 असं लिहून रिजेक्ट करत आहे सर. 28/12/2000 ला जर तुम्ही केलंय तर तुम्हाला 6 महिन्याचा क्लेम भेटणार नाही. 3 जून 2021 पासून पुढचा तुम्ही क्लेम सबमिट करू शकता. ऋषी तोबरे तुम्हाला फक्त जून 2021 आणि त्याच्यानंतर
जे काही महिने उरतील 5-6 महिन्याचा क्लेम तुम्ही सबमिट करू शकता. तेवढा क्लेम भेटेल तुम्हाला. त्याच्या आधीचा नाही भेटणार. पुढची कमेंट आहे, माझा आरो कडून अप्रूव्ह झाला आहे, पण वेबसाईटवर कोणताच डाटा नाही दाखवत आहे. काय करावं लागेल? स्टेटस चेक करत राहा. तुमचं जर अप्रूव्ह झालं असेल आणि करेक्ट असेल तर तुम्हाला पैसे येतील, किंवा क्लेम मॉड्यूलमध्ये जाऊन बघा, एकदा चेक करा. तुमच्यात काही अडचण असेल, काही चुकीनं जर तो अप्रूव्ह झाला असेल तर काही लोकांचे कॅन्सल करत आहेत, पण खूप कमी संख्या आहे. अप्रूव्ह झाला आहे तर पैसेच येतात डायरेक्ट. तर काही दिवस बघा, नाही तर मग नसेलच दिसत तर आर ऑफिसला जाऊन तुम्ही भेटू शकता. पुढची कमेंट, सर माझं डॉक्युमेंट रॉंग अपलोड झालं आहे, काय करावं? तुमचा क्लेम रिजेक्ट होऊ द्या किंवा रेक्टिफाय होऊ द्या. परत तुम्ही मग त्याला जे तुमचे बरोबर डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करून रिसबमिट करू शकता. पुढची कमेंट, सर एका महिन्यात 2दा पेमेंट जमा झाला आहे तर काय करायचं मग? आणि 1 महिना गॅप सोडून पेमेंट जमा झाला आहे. तुम्ही जेव्हा बँकेचं स्टेटमेंट जोडसाल, त्यावेळेस तुम्ही त्याच्या खाली एक नोट लिहा. त्या नोटमध्ये असं लिहून द्या, प्रॉब्लेम काय झालाय, की असा-असा प्रॉब्लेम झालाय सर, अशामुळे असं पेमेंट जमा झालंय. ते असं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये जसं तुम्हाला जमेल तसं लिहून द्या त्यासोबत. आर-ओ वाले ते वाचतील, त्यांच्या लक्षात येईल प्रॉब्लेम आणि ते नंतर अप्रूव्ह करू शकतात. शक्यता जास्त राहते. नसेलच होत तर तुम्ही स्वतः जाऊन भेटू शकता त्यांना. त्यांना भेटून त्यांना रिक्वेस्ट करून त्यांना समजावून सांगा. त्यानंतर तुमचं काम होईल. स्टेटमेंटची पीडीएफ एडिट करा. त्या 2 महिन्याच्या पेमेंट खाली लिहा, की हे पेमेंट 2 महिन्याचे आहे. तेव्हा होत आहे आर-ओ ऑफिसकडून अप्रूव्ह. हां, तेच म्हणतोय मी. एक नोट लिहून द्या त्यांना अशी. हे 2 महिन्याचं पेमेंट आहे. एका महिन्याचं एवढं, एका महिन्याचं एवढं, 2 महिन्याचं कंबाईन एवढं पेमेंट आलेलं आहे. तर तसं एक नोट लिहून द्या त्यांना. त्यानंतर होते अप्रूव्ह. त्यांना तो प्रॉब्लेम समजला पाहिजे. त्यानंतर होते ते. मेसेज आला आहे, पैसे बँकेत जमा झाले म्हणून, पण क्लेम स्टेटसमध्ये 0-0 दाखवत आहे. तुमच्या क्लेम स्टेटसमध्ये हा महत्त्वाचा प्रश्न आहे. जर 0-0 दाखवत असेल, 96 मॅपिंग दाखवत असेल किंवा आधार लिंकने असं दाखवत असेल, म्हणजे तुमच्या बँकेत तुमचा आधार लिंक नाही किंवा तुमचा आधार ॲक्टिव्ह नाही. त्यामुळे तुमचा पैसा रिटर्न गेलाय, रिजेक्ट झालंय तुमचं. पटापट बँकेत जा, आधार कार्ड अपडेट करून घ्या, आधार लिंक करून घ्या आणि त्यानंतर तुमचे 15-20 दिवसात किंवा महिनाभरात पैसे येतील. पटापट बँकेत जा आणि करून घ्या. काय नाव तुमचं? शुभम कांबळे. तुमचे पैसे रिटर्न गेले, ते 0-0 दाखवते म्हणजे रिटर्न गेलेत पैसे तुमचे. बँकेमध्ये आधार लिंक नाहीये तुमचं. पटापट करून घ्या. पुढची कमेंट आहे, मंथली करूनही आर-ओ कडून रिजेक्टेड झालं आहे सर. रिमार्क, प्रिस्क्राइब अमाउंट नॉट ॲज पर कॉन्ट्रॅक्ट. तुम्ही काय केलंय, मंथली क्लेम सबमिट केलाय, श्रीनिवास गजुलवार. तुम्ही मंथली क्लेम सबमिट केलाय, पण प्रिस्क्राइब स्टायपेंड हे जे लिहिलेलं आहे ना, प्रिस्क्राइब स्टायपेंड, तिथं त्या महिन्यात किती जमा झाले तुमच्या अकाउंटमध्ये तेच टाकायचं आहे तुम्हाला तिथं अमाउंट. त्यानंतर तो सबमिट करायचा आहे. तो तुम्ही टाकला नाही. तिथं 8,000, 9,000 जे काही असेल आणि तुम्हाला त्या महिन्यात स्टायपेंड कमी जमा झाला असेल. त्यामुळे तुमचं ते रिजेक्ट झालंय. तर मंथली क्लेम करताना प्रिस्क्राइब स्टायपेंडमध्ये त्या महिन्यात किती जमा झालेत हे टाकायचं आहे तुम्हाला. त्यानंतर तुमचं अप्रूव्ह होईल. तसं करा परत एकदा. पुढची कमेंट आहे, सर मंथली क्लेम प्रत्येक महिन्याचे करा लागतात का? हां, मंथली क्लेमचा अर्थच तो आहे. मंथली क्लेमचा अर्थ म्हणजे 12 महिन्याचे 12 क्लेम तुम्हाला करावे लागतील. त्यानंतरच तुमचं होईल अप्रूव्ह. तर या प्रकारे आता आपण बरेचसे प्रश्नांची उत्तरं दिलेत. तर तुम्ही पण आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला असं सपोर्ट चालू ठेवा. 2025 मध्ये आपल्याला 1,00,000 पर्यंत सदस्य संख्या पोहोचवायची आहे. तर तुमचा सपोर्ट आपल्याला आवश्यक आहे. असा सपोर्ट सुरू ठेवा आणि तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते तुम्ही प्रश्न इथं कमेंटमध्ये मांडू शकता. धन्यवाद.